युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचा युवा विजय महाराष्ट्र दौरा मोठ्या उत्साहात आणि युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील हेरिटेज सभागृहात संपन्न झाला। यावेळी आमदार राजेश मोरे, युवा सेना कल्याण जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील, राहुल लोंढे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, वैभव राणे, राहुल म्हात्रे, अनमोल म्हात्रे, सागर दुबे, कविता गावण यांसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी युवा सेनेशी संवाद साधताना युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मनसेच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, शिवसेना चांगले काम करते तेव्हा मनसे त्याचा गौरव करत नाही। शिवाजी पार्क येथे त्यांनी उत्तम कार्यक्रम केला, पण मनसेचा या मतदारसंघात प्रभाव राहिलेला नाही। त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली एसटी बसमध्ये सीसीटीव्ही आणि महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करण्याच्या योजनांबाबतही माहिती दिली। तसेच डोंबिवलीतील 65 इमारतींसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले। बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे फक्त म्हणजे त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणं हे शिवसेनेचं काम नाहीये। मी काल त्यांनी शिवाजी पार्कमध्ये कार्यक्रम घेतला, मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। अतिशय चांगला कार्यक्रम तिथे त्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता। परंतु ज्या ठिकाणी शिवसेना चांगलं काम करते त्या ठिकाणी मनसे कधी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी येत असते का? म्हणून मनसेच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणं तरी मला आज शिवसैनिक म्हणून वाटत नाही। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये डोंबिवलीने आत्ताच्या डोंबिवलीमध्ये जो फरक जाणवतोय, नक्कीच हे पाहून आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो। आणि नक्कीच शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मी, आणि कार्यकर्ता म्हणून माझ्या खासदारांनी या ठिकाणी जे विकास काम केलेलं आहे ते विकास काम पाहून नक्कीच मलाही एक वेगळा आनंद मिळतो। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।